नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठ्यांचा सुवर्ण काळ या विषयावर चर्चा करणार आहोत। आपणास माहितच आहे, BA सेकंड इयरच्या चौथ्या सेमिस्टर करिता मेजर DSC 5 इतिहास मेजर ह्या विषयाकरिता मराठ्यांचा इतिहास हा सिलेबस अभ्यासाला आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण टॉपिकवर व्हिडिओला सुरुवात करतो आहोत, तो म्हणजे मराठ्यांचा सुवर्ण इतिहास इसवी सन 1600 ते इसवी सन 1707। आपण प्रारंभी अभ्यासक्रम कसा आहे याची चर्चा करणार आहोत। मित्रांनो, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून घुमलेला तो एकच आवाज म्हणजे छत्रपती छत्रपती छत्रपती। ज्या काळात बलाढ्य आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह आणि क्रूर मोघल सत्तेने या महाराष्ट्राच्या भूमीला ग्रासले होते, जिथे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले होते, अशा अंधकारमय काळात 16व्या शतकाच्या उत्तरार्धात एक तेजस्वी सूर्याचा उदय झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि डोंगर दऱ्यातील मावळ्यांना एकत्र करून बलाढ्य शत्रूला धूळ चारले आणि रयतेचे स्वराज्य निर्माण केले। अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पोटी झाला। वयाच्या 15व्या वर्षाचे असताना शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण मानले। विजापूरच्या आदिलशहा विरुद्ध पुरंदर, सिंहगड, कोंढाणा यासारखे किल्ले जिंकण्याची मालिकाच त्यांनी सुरू केली। राष्ट्रमाता जिजाऊच्या संस्कारातून आणि शहाजीराजे भोसले यांच्या प्रेरणेतून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली। शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि राणी ताराराणी यांनी मुघलांविरुद्ध 27 वर्ष अखंडपणे लढा दिला। आपण यांना मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतो। त्याची माहिती आपण टप्प्याटप्प्याने मित्रांनो पाहू। मित्रांनो, यानंतर जे काही व्हिडिओ येणार आहेत त्या सगळ्या व्हिडिओमध्ये या युनिटवर किंवा प्रत्येक टॉपिकवर वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाकरिता ह्या सगळ्या बाबी सोप्या जातात। मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास या अभ्यासक्रमाकरिता पिंपळापुरे प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेलं हे मराठ्यांचा इतिहास डॉक्टर कविता तातेड यांनी लिहिलेलं पुस्तक निश्चितपणे तुम्ही संदर्भ ग्रंथ म्हणून वापरू शकता। युनिट पहिले, मराठी सत्तेच्या उदयापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, यामध्ये 1.1 सामाजिक परिस्थिती, 1.2 राजकीय परिस्थिती, 1.3 आर्थिक परिस्थिती आणि 1.4 धार्मिक परिस्थिती। विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांची आपण टप्प्याटप्प्याने तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो। आपण विचार करतोय महाराष्ट्राच्या 16व्या शतकाचा आणि 16व्या शतकातील राजकीय परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, आर्थिक परिस्थिती कशी होती आणि धार्मिक स्थिती कशी होती। त्यामुळे या सगळ्या बाबीचा सविस्तर अभ्यास युनिट 1 मध्ये आपल्याला करायचा आहे। 16व्या शतकातील महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती, पॉलिटिकल कंडिशन ऑफ 16th सेंचुरी। या काळात महाराष्ट्रावर प्रामुख्याने दक्षिणेतील आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीचे वर्चस्व होते। सुलतानांची राजवट, दिल्लीच्या सुलतानशाहीनंतर महाराष्ट्रात बहामनी साम्राज्याचे तुकडे तुकडे होऊन 5 शाह्यांचा जन्म झाला। यामध्ये प्रामुख्याने विजापूर आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह यांचा मोठा प्रभाव महाराष्ट्रावर त्या काळात होता। मराठा सरदार सुलतान स्वतःच्या राजरक्षणासाठी स्थानिक मराठा सरदारांवर अवलंबून होते। भोसले, जाधव, घोरपडे, निंबाळकर यासारखी घराणी ह्या शाह्यांमध्ये चाकरी करत होती। अस्थिरता, सततचे युद्ध, सीमावाद, आपसी यादवी युद्ध, परकीय आक्रमणामुळे राजकीय वातावरण नेहमीच दहशताखाली असायचे। त्या काळातील सामाजिक परिस्थिती, जाती व्यवस्था, समाज हा अनेक जातीपातींमध्ये विभागला होता। उच्च नीचतेच्या कल्पना प्रबळ होत्या। वतनदारी पद्धती, ग्रामीण भागामध्ये पाटील, कुलकर्णी आणि देशमुख यासारखे वतनदार मंडळी प्रभावी होते। ते जनतेकडून कर वसूल करत असे। अनेकदा जनतेच्या हितापेक्षा स्वतःच्या स्वार्थाला ते जास्त प्राधान्य देत असत। सुलतानाच्या मर्जीचे महत्त्व त्या काळात विशेष होते। सततच्या युद्धामुळे व असुरक्षिततेमुळे महिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। बालविवाह, पडदा पद्धती सारख्या प्रथा त्या काळात प्रभावी होत्या। मित्रांनो, आता आपण त्या काळातील आर्थिक परिस्थिती संदर्भात पाहू। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
पूर्णपणे शेतीवर अवलंबून होती, पण शेती ही निसर्गाच्या आणि युद्धाच्या लहरीपणावर अवलंबून होती. शेती हा मुख्य व्यवसाय त्या काळातील होता. मात्र सुलतानी आक्रमणामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असे. दुष्काळ पडल्यानंतर त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाची समस्या होती. त्यामुळे वारंवार दुष्काळ पडत असे आणि तेव्हा लोकांच्या खाण्यापिण्याच्या मोठ्या अडचणी निर्माण होत असत. तेव्हा संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणताना दिसतात, आता काय खावे कुणाकडे जावे, गावात राहावे कुणा बळे, कोपला पाटील गावात आले लोक, आता मज भीक कोणी मज. म्हणून अशा पद्धतीनं त्या काळातील अभंगातून आपणास त्या काळातील सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थितीचा परामर्श मिळतो. आपल्याला माहिती आहे की दुष्काळ पडलेला आहे, पाटील कोपलेला आहे, आता काय खावे कुणाकडे जावे, कोपला पाटील गावात आले लोक, आता मज भिकत येई कोण. म्हणून अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आपल्या असं लक्षात येतं की त्या काळातली शेतकऱ्यांची परिस्थिती होती. त्याचबरोबर मित्रांनो, शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये करांचा बोजा देखील मोठ्या प्रमाणात होता. शेतकऱ्यांवर कराचा मोठा भार होता. पिकांचा मोठा हिस्सा राजाला किंवा वतनदाराला द्यावा लागत असे. व्यापार हा मर्यादित होता. स्थानिक पातळीवर 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे गावाची गरज गावातच भागवल्या जात असे. धार्मिक स्थिती मित्रांनो, आता आपण पाहत आहोत त्या काळातील धार्मिक स्थिती कशी होती. हा काळ धार्मिक दृष्ट्या परिवर्तनाचा आणि संघर्षाचा होता. परकीय राजवटीमुळे हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि सक्तीचे धर्मांतर यासारख्या समस्या त्या काळातील समाजाला सामोरे जावे लागत होते. पण अशाही वातावरणात एक चांगली गोष्ट अशी होती की अशा अंधकारमय काळात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा यांनी महाराष्ट्रात भक्तीची ज्योत तेवत ठेवली. वारकरी संप्रदायांनी सर्वच जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचे, आत्मबळ देण्याचे काम केले. मित्रांनो, त्या काळामध्ये समाजात मोठ्या प्रमाणामध्ये कर्मकांड, नवस आणि अंधश्रद्धेचा पगडा होता. थोडक्यात सांगायचे झाले तर महाराष्ट्रात मराठी सत्तेच्या उदयापूर्वी महाराष्ट्र हा सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक गुलामगिरीत होता आणि आर्थिक विवंचनेत अडकलेला होता. अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून या सर्वांना एकत्र करून परिवर्तन घडून आणले. मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या युनिट मध्ये महाराष्ट्राची सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती कशी होती याची चर्चा आपण पाहिली. आता आपण पाहतो आहोत युनिट दुसरे, मराठी सत्तेचा उदय. यामध्ये युनिट 2.1 मराठी सत्तेच्या उदयाची कारणे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, बालपण, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊचे योगदान, त्यानंतर युनिट 3 छत्रपती संभाजी महाराज व मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, 3.1 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, बालपण आणि त्यांचे राज्यारोहण. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे की 1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे हे सत्तेवर आले. तिथून 10 वर्ष म्हणजे 1680 ते 1690 साधारणपणे या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळलेली दिसून येते. म्हणून या दरम्यानच्या कालखंडात 10 वर्षात संभाजी महाराजांनी कोणती कामगिरी बजावली याचा अभ्यास, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वातील मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध आणि 3.4 महाराणी तारा राणीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा किंवा मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध. अशा पद्धतीने राजकीय इतिहास आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला घेणार आहोत. त्यामुळे युनिट 4 शिवाजी महाराजांच्या काळातील किंवा मराठ्यांच्या इतिहासाच्या काळातील 1600 ते 1707 या दरम्यानच्या काळातील मुलकी प्रशासन कसे होते. नंबर 1 अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळ यामध्ये पेशवा म्हणजेच प्रधान, त्या काळात मोरोपंत पिंगळे हे पेशवे होते. राज्याचे प्रशासन चालवणे, युद्धाच्या वेळी सैन्याचे नेतृत्व करणे, त्यानंतर अमात्य म्हणजेच मुजुमदार रामचंद्र नीलकंठ अमात्य, राज्याचा सर्व जमा खर्च पाहण्याचे काम फायनान्स मिनिस्टर ज्याला म्हणतात ते नीलकंठांकडे होते. त्याचबरोबर सचिव किंवा सुरनीस अण्णाजी दत्तो, सरकारी आज्ञापत्रे तयार करणे, पत्रव्यवहार तयार करणे, कागदपत्राची नोंद घेणे यासारखे महत्वपूर्ण काम सचिव यांना करावे लागत असे. त्यानंतर मंत्री म्हणजेच वाकणीस दत्ताजी त्रिंबक महाराजांची सुरक्षा, खासगी व्यवहार आणि रोजच्या नोंदी ठेवणे,
त्यानंतर सेनापती सरनौबत हंबीरराव मोहिते त्या काळात सेनापती होते. सैन्याची व्यवस्था पाहणे, युद्धाचे नियोजन करणे अशा पद्धतीचे काम त्यांना करावे लागत असे. सुमंत किंवा डबीर रामचंद्र त्रिंबक म्हणजेच परराष्ट्र मंत्री, परराज्याबरोबर कशा प्रकारचे संबंध ठेवायचे, फॉरेन पॉलिसी ते ठरवत असत. त्याचबरोबर न्यायाधीश निराजी रावजी हे त्या काळात न्यायाधीश होते, पण सर्वोच्च न्यायाधीश हे मात्र छत्रपती शिवाजी महाराज हेच होते आणि त्यांना न्यायदानाचे काम करावे लागत असे. त्यानंतर 4.2 केंद्रीय प्रशासन, सर्वोच्च अधिकार प्रशासनाच्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी छत्रपती स्वतः होते. सर्व अंतिम निर्णय हे छत्रपती घेत असत, म्हणजेच महाराज घेत असत. त्यानंतर प्रांतीय प्रशासन, राज्याचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महाराजांनी स्वराज्याची विभागणी 3 मुख्य प्रांतात केलेली होती. स्वराज्याची विभागणी करत असता महाराजांनी विभाजन सुभा म्हणजेच परगणा, तर म्हणजेच गाव मोज अशा क्रमाने करण्यात आलेली होती. त्यानंतर 4.4 मुलकी प्रशासनाची वैशिष्ट्ये. महाराजांच्या मुलकी प्रशासनाचा मुख्य उद्देश रयतेला सुखी ठेवणे हे होते, रयतेचे सुख हे होते. लष्करी प्रशासन, मित्रांनो याची थोडीफार आपण सविस्तर चर्चा करू. पायदळ, घोडदळ आणि आरमार. पायदळ, घोडदळ आणि आरमार. पायदळ स्वराज्याच्या लष्कराचा हा मुख्य कणा होता. यात प्रामुख्याने मावळ प्रांतातील सैनिक असल्यामुळे त्यांना मावळे असे म्हणत असत. पायदळातील सर्वात लहान घटक म्हणजे 10 सैनिक तुकडी हा होय, ज्यावर एक नाईक असे, 5 नाईकांचा एक हवालदार असे, 2 ते 3 हवालदाराचा एक जुमलेदार असे आणि 10 जुमलेदारांचा एक हजारी असे. पायदळाच्या सर्वोच्च प्रमुखाला सरनौबत असे म्हटले जात असे. घोडदळ, घोडदौडाचे साधारणपणे मुख्य 2 प्रकार पडतात. एक बारगीर ज्यांना घोडा आणि शस्त्र सरकारकडून दिले जात असत, तर शिलेदार ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःचे शस्त्रास्त्र असत. त्यानंतर हत्तीदळ, संरक्षक दळ व गुप्तदळ. हत्तीदळ, मराठा सैन्यात हत्तीदळाचा वापर प्रामुख्याने जड वस्तू वाहून नेण्यासाठी, त्याचबरोबर किल्ल्याचे दरवाजे तोडण्याकरिता किंवा युद्धाच्या वेळी सामानांची ने-आण करण्याकरिता केला जात असे. प्रत्यक्ष युद्धात हत्तीचा वापर मुघलांच्या तुलनेत कमी होता, कारण मराठ्यांचा वेगवान हालचालीवर जास्त विशेष भर होता. त्यानंतर गुप्तहेर. स्वराज्याच्या यशात सगळ्यात मोठा जर का सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो या गुप्तहेराचा असे. बहिर्जी नाईक हे त्या काळात या विभागाचे प्रमुख होते. शत्रूच्या गोटात जाऊन आतली माहिती काढणे, किल्ल्याचे नकाशे मिळवणे आणि शत्रूच्या हातातील अचूक माहिती महाराजांपर्यंत पोहोचवणे हे या विभागाचे महत्वपूर्ण काम होते. सुरत मोहिमेच्या वेळी किंवा अफजल खानाच्या वेळी गुप्तहेर विभागाने दिलेली माहिती अत्यंत अचूक होती आणि म्हणून ती मोलाची होती. त्यामुळेच सुरत लूट असेल किंवा अफजल खानाचा वध असेल हे शिवाजी महाराजांना सहज साध्य करता आले. 5.3 गनिमी कावा आणि युद्धतंत्र. गनिमी कावा हे मराठ्यांच्या यशाचे सर्वात मोठे गुपित होते. शत्रूला स्वतःच्या सोयीच्या जागी खेचून आणणे, अचानक त्यांच्यावर हल्ला करणे आणि शत्रू सावध होण्यापूर्वीच डोंगरात पसार होणे हे गनिमी काव्याचे खास वैशिष्ट्य होते. शत्रूचे सैन्य किती मोठे असले तरी डोंगर दऱ्याच्या भौगोलिक रचनेचा वापर करून मराठ्यांनी त्यांना जरीस आणलेले होते. रात्रीच्या वेळी अचानक हल्ला करणे, गडावरून गनिमी कावा करणे यात मराठी निष्णात होते. त्यानंतर 5.4 लष्करी सुधारणा. महाराजांनी लष्करात काही अत्यंत महत्वाच्या अशा आधुनिक सुधारणा घडून आलेल्या होत्या की ज्याचे अनुकरण आपण आजच्या लष्करात देखील करतो. नंबर 1, रोख पगार. सैनिकांना जहांगीरी देण्याऐवजी शिवाजी महाराजांनी नगद पगार किंवा रोख पगार देण्याची पद्धती सुरू केली, जेणेकरून सैनिकांची निष्ठा राज्याशी राहील. कडक शिस्त. मित्रांनो, ज्यावेळेस युद्ध होत असे त्यावेळेस ठिकठिकाणी छावण्या टाकण्याची व्यवस्था करावी लागत असे आणि त्यावेळी छावणीत स्त्रियांना नेण्यास सक्त मनाई होती. पिकांचे नुकसान होऊ नये आणि रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नये अशा कडक आज्ञा शिवाजी महाराजांच्या सैनिकांना होत्या. स्त्रिया यांचा सन्मान ठेवणे. युद्धाच्या वेळी शत्रूच्या स्त्रिया किंवा मुली यांना आपल्या हाती लागल्यास त्यांचा सन्मानपूर्वक त्यांच्या घरी परतवल्या जात असे. उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराची मुलगी आणि सून कल्याण लुटीच्या वेळी सैनिकांना मिळाल्या. काही सैनिकांनी त्या शिवाजी महाराजांसमोर नजर म्हणून पेश केलं. शिवाजी महाराज त्यांना रागवले आणि सांगितलं की यानंतर अशी चूक करायची नाही. प्रत्येक स्त्री ही माझी माता भगिनी आहे. या कल्याणच्या सुभेदाराची मुलगी आणि सून याची सोडी बांगडी करून शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराकडे पुन्हा त्यांना पाठवलेलं दिसून येते. असा इतिहासात एकमेव राजा असा आहे की जो अशा पद्धतीचं धोरण वापरतो. त्यानंतर आहे शस्त्रास्त्राची निगा. तोफा आणि बंदुका दारू सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ती पावसाळ्यात खराब होऊ नये
यासाठी विशेष व्यवस्था केल्या गेलेली होती. एक उदाहरण मित्रांनो मला या ठिकाणी आठवतं की शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांवरच्या सैनिकांना आणि किल्लेदारांना सक्त ताकीद होती की रात्री झोपण्यापूर्वी जी मशाल असेल, दिवा असेल तो विझवून टाकावा. कारण काय होईल, एखाद्या वेळेस उंदीर जो असतो तो प्रकाशाच्या आणि तेलाच्या लालसेनं ती जी वात आहे दिव्यातली, ती वात खेचत खेचत ओढत ओढत घेऊन जाईल आणि जिथं दारुगोळा ठेवलेला आहे, जिथं चारा वैरण ठेवलेलं आहे, हे चारा वैरण किंवा दारुगोळा नष्ट होऊ शकतो. आणि मग नेमकं जेव्हा युद्ध होईल तेव्हा आपला जो दारुगोळाही राहणार नाही आणि चारा जनावरांकरता चारा वैरणही राहणार नाही. असं होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी सक्त ताकीद देऊन झोपण्यापूर्वी किंवा रात्री दिवाबत्तीची विझवण्याची सोय केली होती. मग मशाले असतील, दिवे असतील, याला विझवण्याचे आदेश त्यांनी दिलेले होते. त्याचबरोबर अपंग सैनिकांची काळजी, युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य घेत असे. तसेच जखमी सैनिकांच्या औषधोपचाराची आणि निवृत्ती वेतनाची देखील काळजी घेतल्या जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दूरदृष्टीमुळेच मराठा हे त्या काळात एक अजय्य अशी शक्ती बनू शकले. युनिट 6 सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती. मित्रांनो, त्यामध्ये 6.1 जाती प्रथा. त्या काळात समाज हा पूर्णपणे जाती व्यवस्थेवर आधारित होता. 6.2 स्त्रियांची स्थिती. मराठा काळात स्त्रियांची स्थिती संमिश्र होती. एकीकडे कौटुंबिक बंधनात त्या अडकलेल्या होत्या, तर दुसरीकडे राजघराण्यातील स्त्रिया रणमैदानावर पराक्रम गाजवत असत. 6.3 निकृष्ट प्रथा व परंपरेचा विरोध. समाजात काही जुन्या आणि जाचक अशा रूढी प्रथा होत्या. उदाहरणार्थ सती प्रथा. पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा अस्तित्वात होती. मात्र अशाही काळात शिवाजी महाराजांनी धर्मव्यवस्थेचे बांध तोडून राष्ट्रमाता जिजाऊला सती जाण्यापासून रोखलेले आपल्यास दिसून येते. म्हणून काळाच्या पुढे विचार करणारा जर कोणता शासक असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे मित्रांनो आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर बालविवाह, लहान वयातच विवाह लावण्याची प्रथा त्या काळात होती. वेठबिगारी. काही ठिकाणी गरीब किंवा अस्पृश्य लोकांना मोफत काम करावे लागत असे, ज्याला महाराजांनी आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अंधश्रद्धा. त्या काळातील म्हणजे 16व्या-17व्या शतकातील लोक चेटूक, करणी, भानामती, अंगात येणं यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत असत. संकटाच्या वेळी देवाला नवस करणे, बळी देणे अशा प्रथा त्या काळात प्रचलित होत्या. त्यानंतर 6.4 धार्मिक स्थिती. 16व्या-17व्या शतकामधील धार्मिक परिस्थितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की या काळात धर्माला अनन्यसाधारण महत्व आहे. त्या काळामध्ये भक्ती चळवळीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार यासारख्या संतांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समतेचा संदेश सर्व महाराष्ट्रभर पसरवला. त्यामुळे लोकांमध्ये स्वाभिमान आणि बंधुभाव जागृत झाला. सहिष्णुता. शिवाजी महाराज स्वतः कट्टर हिंदू असले तरी त्यांचे धार्मिक धोरण हे सहिष्णू होते. स्वराज्यात मशिदींना देखील त्यांनी सणादा दिल्या, म्हणजेच मशिदींचं देखील रक्षण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केली. कुराणाचा अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. कुराणाचा अवमान करणे हा गुन्हा त्यांनी मानला. परकीय आक्रमणाचे सावट. शिवपूर्व काळात हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि सक्तीचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे स्वराज्याच्या स्थापनेमुळे मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि लोकांना आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी आणखी एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे शुद्धीकरण. परधर्मात जबरदस्तीने जे काही मोगल काळामध्ये किंवा निजामशाहीमध्ये जे जबरदस्तीने धर्मांतर केल्या जात असे यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याची प्रक्रिया देखील शिवाजी महाराजांनी सुरू केली. उदाहरणार्थ बजाजी निंबाळकर यांचे प्रकरण महाराजांनी धैर्याने राबवले, जे त्या काळात एक मोठे सामाजिक परिवर्तनाचे पाऊल होते. इतकेच नाही तर शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक 7 जून 1674 रोजी गागा भट्ट, काशीच्या गागा भट्टांकडून करून घेतला आणि ही एक परिवर्तनाची नांदी होती, ज्यामुळे शिवाजी महाराज एक छत्रपती आहेत हे सर्वांना मान्य करावे लागले. मित्रांनो, थोडक्यात हेच म्हणावे लागेल 1600 ते 1707 हा काळ संक्रमणाचा होता. जुन्या परंपरांच्या बेड्या कायम असल्या तरी स्वराज्याच्या विचारामुळे लोकांमध्ये माणुसकी आणि राष्ट्रप्रेम ह्या भावना प्रबळ होऊ लागल्या होत्या. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते निश्चितपणे कमेंट मध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या ऐतिहासिक व्हिडिओ करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आज आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.